सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिया लाईफस्टाईल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता मार्च महिन्यामध्ये 31 मार्च 2025 रोजी स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा आलेला आहे आणि हे सर्व आपल्या स्वामी सेवेकरांना माहिती आहे। तर आपण त्याच्या आधीसुद्धा म्हणजे 31 मार्चच्या आधीपासून आपण ज्या सेवा सुरू केलेल्या आहेत त्या सेवा आपल्याला सुद्धा अशाच अखंड चालू ठेवायच्या आहेत, म्हणजे 31 मार्चपर्यंत ज्या आपण 11 दिवसाची सेवा करणार आहोत त्या। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा का साजरा करतात आणि स्वामी समर्थांचा जन्म कसा झाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। यावर्षी 31 मार्च 2025 रोजी स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा आलेला आहे। सर्व स्वामी सेवेकर, सर्व भाविक भक्त ह्या दिवसाच्या आतुरतेने आपण वर्षभरापासून वाट बघत असतो। सर्व स्वामी सेवेकरांचा आवडता आणि महत्त्वाचा दिवस असतो स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा आणि प्रत्येक स्वामी भक्त आतुरतेने वाट तर बघत असतो, पण ह्या दिवशी अनेक प्रकारे ते स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा करतात। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते की स्वामी महाराजांचा जन्म कसा झाला। स्वामी समर्थांचा जन्म कर्दळी जंगलातील शैलमजवळील आंध्र प्रदेशात झाला असे स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलेले आहे। स्वामी महाराजांनी अक्कलकोटामध्ये बरेच वर्ष वास्तव्य सुद्धा केले। तर तुम्हाला मी सांगते की स्वामी महाराजांचा जन्म कसा झाला आणि कधी झाला याविषयी मी आता तुम्हाला माहिती देते। स्वामी महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्वावतार मानले गेले आहे आणि त्यांनी अक्कलकोटमध्ये बरेच वर्ष वास्तव्य केले आणि त्याच ठिकाणी स्वामी महाराजांनी महासमाधी सुद्धा घेतली। स्वामी महाराजांना अनेक ठिकाणी अनेक नावांनी सुद्धा ओळखले जाते। त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य सुद्धा केलेले आहे। तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी स्वामी महाराजांना गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते। तर अनेक ठिकाणी त्यांना दिगंबर स्वामी म्हणून सुद्धा ओळखले जाते। श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकाची स्थापना केल्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात ते अचानक अदृश्य झाले। त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली त्या ठिकाणी, म्हणजे आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात ते गुप्त झाले आणि त्याच ठिकाणी त्यांनी 300 वर्ष तपश्चर्या केली। त्यावेळेस काय झालं तर तेव्हा जे स्वामी महाराज तिथं तपश्चर्यासाठी बसले होते तेव्हा काही मुंग्यांनी त्यांच्या अवतीभोवती वारूळ तयार केलं आणि त्याच ठिकाणी एक लाकूड तोडण्यासाठी आलेला होता। जो लाकूड तोडण्यासाठी आला होता त्याची कुऱ्हाड ही अचानकपणे त्या वारुळावर जाऊन पडते आणि त्या वारुळामधून अचानक प्रकारे रक्त वाहू लागतं आणि त्यावेळेला तो लाकूड तोड्या घाबरतो। त्याच्या मनात वाईट विचार येतात, पण त्याच वेळेला त्या वारुळातून एक अद्भुत दिव्य अशी तेजस्वी शक्ती बाहेर पडते आणि तेच आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, म्हणजे सर्व स्वामी सेवेकरांचे स्वामी समर्थ महाराज होते। आणि त्यांनी त्या लाकूड तोड्याला सांगितलं की तू घाबरू नकोस। तेच आपले स्वामी समर्थ होते, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि सर्व स्वामी सेवेकरांचे स्वामी समर्थ होते। त्यांनी त्या लाकूड तोड्याला सांगितले तू घाबरू नकोस। त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते तिथूनच पुन्हा गंगातीरी प्रयाण केले त्यांनी। अशा प्रकारे ही एक छोटीशी स्वामी महाराजांची प्रगट दिनाची कथा होती, जी मी सर्व स्वामी सेवेकरांना 1856 साली स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेढ्याहून अक्कलकोटामध्ये आले आणि त्यांनी त्याच एका गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला। हाच दिवस चैत्र शुद्ध द्वितीया म्हणून ओळखला जातो आणि ह्या कथेवरून ह्या स्वामी समर्थांच्या अवतारामुळे, स्वामी समर्थांनी जे अवतार घेतले या सर्वांमुळेच आपण स्वामी महाराजांचा ह्या दिवशी प्रगट दिन सोहळा साजरा करतो। अक्कलकोट हे तर स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे तीर्थक्षेत्र बनले होते आणि स्वामी महाराजांनी खूप वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले। अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांच्या प्रगट दिना दिवशी एक प्रकारे यात्राच भरली जाते। प्रत्येक स्वामी सेवेकरी आपल्या पद्धतीने स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा करतात। याच्यावरूनच सर्व स्वामी सेवेकरी प्रगट दिन सोहळा साजरा करू लागले। अशा प्रकारे सर्व स्वामी सेवेकरी या दिवसाची आतुरतेने वाट बघतो आणि स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतो। स्वामींवर अतूट श्रद्धा ठेवतात, स्वामींचं नामस्मरण करतात। शक्य असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या प्रगट दिना दिवशी अक्कलकोटला दर्शनासाठी आवश्यक जावा। अशा प्रकारे मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जन्म कसा झाला आणि आपण स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा का साजरा करतो याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ।